Question number 2. Find a quadratic polynomial each with the given numbers as the sum and the product of its zeros respectively. ठीक आहे, तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे, काय फाइंड करायचं आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फाइंड आउट करायचं आहे आणि दिलेले काय आहेत हे दोन, सम अँड द प्रोडक्ट ऑफ इट्स झिरोज. ओके, रिस्पेक्टिव्हली हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या इथे. रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय असतं, सम ही समच आहे, अल्फा प्लस बीटा अँड दिस इज अल्फा इंटू बीटा. ह्याला अल्फा इंटू बीटा घ्यायचं नाही, तर आन्सर येणार नाही. तर आन्सर आपण स्टार्ट करूया. काय दिलं आहे, सम, सुरुवातीला सम दिली आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1 divided by 4 and alpha into beta is equal to -1 ही व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल शोधायचं आहे. त्यासाठी खूप इझी असा फॉर्म्युला आहे, त्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुट करायच्या, आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल भेटून जाईल. तो फॉर्म्युला कोणता हे मी तुम्हाला सांगेन. x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. त्या व्हॅल्यू पुट करूया, आन्सर भेटतं. x² मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे, 1 divided by 4. ओके, x प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे, -1 इज इक्वल टू 0. x² मायनस 1/4x प्लस मायनस -1 इज इक्वल टू 0. आन्सर इथे झालंय का, नाही. इथे डिवाइड मध्ये आहे 4, इथे काय आहे का, नाही म्हणजे 1 असतं, काही नाही म्हणजे 1 असतं. ओके, इथला डिनॉमिनेटर, सगळ्या डिनॉमिनेटरचा आपण एलसीएम काढूया. इथला 1, 4 आणि 1 याचे डिनॉमिनेटरचा एलसीएम काढला काय येतं, 4 येतं. तर आपण डिनॉमिनेटर मी लिहून घेऊया 4. ओके, आता x² ह्याच्या ज्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 असेल त्याला 4 ने मल्टिप्लाय करायचे. तर काय येतं, 4 × x², 4x² मायनस साइन ॲज इट इज. तर इथे 4 आहे, त्याच्यामुळे हे ॲज इट इज x लिहायचं आहे. 4 4 कट होतं, मायनस 4 ने मल्टिप्लाय करायचं, 4 इज इक्वल टू 0. 4 इकडे गेला, मल्टिप्लाय मध्ये 4 × 0 0. 4x² मायनस x मायनस 4 इज इक्वल टू 0 अँड दिस इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. बघा किती इझी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट सेकंड नंबर, √2 and 1/3. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू √2 दिलेला आहे अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 1/3. तर जनरल फॉर्म्युला कोणता आहे, याच्यामध्ये आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची आहे. आताच मी सांगितले, x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. x² मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे, √2 x प्लस अल्फा इंटू बीटा 1/3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, इथे पहा डिनॉमिनेटर में काय 1, इथे 1, इथे 3. इथे एलसीएम काढून घेऊया. एलसीएम काय तर 3. एलसीएम लिहूया डिनॉमिनेटर मध्ये 3. ज्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3x² मायनस 3√2x. ओके, 3 इंटू √2, 3√2x प्लस याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे का, नाही 3 आहे, तर ही वरची संख्या ॲज इट इज लिहायची इज इक्वल टू 0. इथे 3 हा राईट साईडला जाईल, तर 3 हा मल्टिप्लिकेशन जाणार. 3 × 0 0. ओके, तर काय होतं, 3x² मायनस 3√2x प्लस 1 इज इक्वल टू 0 अँड दिस इज द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. हे आन्सर आपल्याला भेटले. क्वेश्चन नंबर 3, 0 and √5. अल्फा प्लस बीटा किती आहे, 0. अल्फा इंटू बीटा आहे √5. तर जनरल फॉर्म्युला कोणता आहे, x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. याच्या मी अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू पुट करूया. काय तर x² मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे, 0 x. ओके, 0 x ॲड इज लिहिला प्लस अल्फा इंटू बीटा आहे √5 इज इक्वल टू 0. 0 इंटू x 0, x² ॲज इट इज मायनस 0 0 काय आहे ना, प्लस √5 इज इक्वल टू 0. तर आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन काय भेटलं आहे, x² प्लस √5, x² प्लस √5 इज इक्वल टू 0. दिस इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ठीक आहे, नेक्स्ट -1/4 and +1/4.
पहिला आहे अल्फा प्लस बीटा, काय आहे -1/4. अल्फा प्लस बीटाचा आपण काय घेतोय, ही संख्या फर्स्ट दिलेली आहे म्हणून रिस्पेक्टिव्हली होतं, आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 1/4. ठीक आहे. जनरल फॉर्म्युला आहे x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. व्हॅल्यू पुट करूया. x² मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे, -1/4 x प्लस अल्फा इंटू बीटा आहे 1/4 इज इक्वल टू 0. ओके. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की x² डिवाइडमध्ये काय आहे 1. ओके. इथं आहे 4 आणि इथं 4. तर 1, 4 आणि 4चे एलसीएम आपण जर काढला तर आन्सर भेटता 4. तर काय आहे डिवाइडमध्ये 4. तर लिहून घेऊया डिवाइडमध्ये 4. ओके. ज्या ज्या संख्येच्या खाली डिवाइडमध्ये 1 आहे त्याला 4 ने मल्टिप्लाय करू, बाकीच्यांना मल्टिप्लाय करायची गरज नाही, 4 कट होतील. काय इथे 4x². ओके. मायनस मायनस प्लस, तिथे 4 डिवाइडमध्ये 1 आहे का नाही, तर 4 आणि 4 कट होतो, तर 1 राहतो फक्त. 1x प्लस 1 इज इक्वल टू 0. 4 इकडे गेल्या काय होणार 0, मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. तर आन्सर येतं 4x² प्लस x प्लस 1 इज इक्वल टू 0. अँड दिस इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल विथ ऑर्डर 2. ओके. क्वेश्चन नंबर 1. अल्फा प्लस बीटा आहे 1, अल्फा इंटू बीटा आहे 1. जनरल फॉर्म्युला कोणता आहे, x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. व्हॅल्यू पुट करूया. x² मायनस ॲज इट इज. ठीक आहे. मायनस हा फॉर्म्युल्यामधलं साईन आहे, तो ॲज इट इज लिहायचा आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 1, ते 1 येणार x ॲज इट इज प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे 1, ते 1 इज इक्वल टू 0. ओके. काही नाही, फक्त आपण ह्याची व्हॅल्यू 1 घेतली, ह्याची व्हॅल्यू 1 घेतली. ओके. झाला. आन्सर काय भेटलं, x² मायनस x 1 इंटू x प्लस 1 इज इक्वल टू 0. दिस इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. किती सोपं आहे ना. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. नेक्स्ट आहे 6, 4 and 1. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 4. ओके. अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 1. जनरल फॉर्म लिहूया. x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. व्हॅल्यू पुट करायचे. x² ॲज इट इज मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 4, x ॲज इट इज प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे 1 इज इक्वल टू 0. सो आपला फॉर्म्युला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल भेटला आहे x² मायनस 4x प्लस 1 इज इक्वल टू 0. दिस इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ओके. खूप सोपा असं क्वेश्चन आणि त्याचे आन्सर आहेत, फक्त गरज आहे ती प्रॅक्टिसची. तर आज आपण पाहिलं एक्सरसाइज 2.2 चॅप्टर पॉलिनॉमियल हा इथे एंड झाला आहे. यातली काही समरी आणि इम्पॉर्टंट फॉर्म्युले सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शॉर्टमध्ये टाकणार आहे. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. तर ॲट लास्ट मी एकच सांगणार आहे की मॅथ इज व्हेरी इझी, फक्त गरज आहे ती प्रॅक्टिसची, बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.